70 ते 80% लोकांना बॅक पेन आहे आणि त्याचे मल्टिपल रिझन्स आहेत. मग त्यामध्ये अपर बॅक पेन, शोल्डर पेन, नेक पेन, सायटिक पेन, लोअर बॅक पेन असे मल्टिपल पेन्स आहेत आणि यासाठी खूप मोठं मेडिकल बिल मोजावं लागतं. तर ते न करता काही एक्सरसाइज, काही स्ट्रेचिंग, काही मोबिलिटी, पोस्चर अलाइनमेंट, बॉडी अलाइनमेंट हे करून तुम्ही तुमचा बॅक पेन खूप चांगल्या पद्धतीने क्युअर करू शकता. मला स्वतःला स्लिप डिस्क झाला होता L5S1 मध्ये आणि मला सायटिक पेन व्हायला चालू झाला होता. तर मला पण सजेशन आलं होते की तुम्ही स्पाइन मध्ये इंजेक्शन घ्या, जे की स्टेरॉइड्स होते, किंवा सर्जरी करा. पण सर्जरी तेवढी सक्सेसफुल नाहीये. जर सर्जरी करताना तुमच्या स्पाइनच्या बाजूने जाणाऱ्या एखाद्या नसला जरी थोडं डिस्टर्ब झालं तर तुम्ही पॅरालाइज होऊ शकता. तर एवढं रिस्की आहे. तर मग ते न करता नॅचरली कसं क्युअर व्हायचंय त्याच्यामध्ये काही एक्सरसाइज, काही स्ट्रेचिंग, काही मोबिलिटी ऍक्टिव्हिटी, काही इतर पोस्चर अलाइनमेंटचा एक्सरसाइज करून तुम्ही तुमचा बॅक पेन म्हणजे तुमचा नेक पेन असो, शोल्डर पेन असो, बॅक पेन असो, सायटिक पेन असो, ह्या सगळं क्युअर करू शकता. त्यासाठी मी तुम्हाला मदत करेन. मी माझे लाईव्ह सेशन चालू करतोय कारण की मी ह्या गोष्टीतून गेलोय आणि तीच गोष्ट तुम्हाला क्युअर करण्यासाठी मदत करणार आहे. तर ह्या लाईव्ह सेशन मध्ये मी तुम्हाला तेच शिकवणार की डेली रुटीन मध्ये काय केलं पाहिजे. दिवसाचा थोडाच वेळ काढा आणि सकाळी हे सेशन करा. यासाठी मी लिंक खाली टाकतोय, त्याला जॉईन व्हा आणि तुमच्या बॅक पेनला बाय बाय बोला. थँक्यू.